त्यासनी बोलायचं नाही माझ्या संग. हो अहो मी ताईला किती वेळा म्हणलं की तुम्हाला फोन करायला, तुमच्या दोघांचं भांडण मिटवायला, पण ती तर म्हणते मला त्यांना फोन करायची काही गरजच नाही. नाही हो, नाही नाही, असं नाही म्हणणार त्या. जिजू अहो तुम्हाला असं वाटतंय का की मी खोटं बोलतेय? तुमचा विश्वास नाहीये का माझ्यावर? तुम्हाला सांगितलं होतं बघा त्या मदनबद्दल, आणि त्यांच्यामध्ये तो पत्रव्यवहार चालू होता. ताईला तिचा बेस्ट फ्रेंडच मिळालाय आता बोलायला. त्यांची मैत्री अगदी शाळेपासूनची आहे. पण पुढे तो परदेशात शिकायला गेला, मग काय त्यांचा पत्रव्यवहार सुरू झाला. आणि अहो काय कोइन्सिडन्स आहे जिजू, आपण त्याच्याबद्दल बोललो आणि तो आला ना भारतात. जिजू तो फक्त ताईसाठी भारतात परत आलाय. अहो जाऊ दे, मदन फेदनचा विषय काय, तो विषय नाही. आता मला फक्त त्या मास्तरीन माझं काय म्हणणं आहे ते तेवढंच सांगा मला. जिजू अहो ताईचं काही म्हणणं असतं तर मला खूप बरं वाटलं असतो. हा म्हणजे अहो तुमच्याबद्दल तिचं काहीच म्हणणं नाहीये. तुमचा विषय जरी काढला ना तरी ती चिडचिड करून निघून जाते तिकडनं. नाही हो, असं नसेल, तुमचा काहीतरी गैरसमज होत असेल. मास्तरीन बाई तशा नाहीतच तर. हा जरा चिडतात, कवा कवा हटवादीपणा करतात, पण हे असं करणार नाही तू. जिजू तुम्हाला जर माझं बोलणं खरं वाटत नसेल तर मी फोन ठेवून देते. काय तुम्ही खूप चांगले आहात म्हणून मी तुम्हाला फोन केला. मला ना तुमचा त्रास बघवत नाही हो, म्हणून मी तुम्हाला अलर्ट करायला फोन केला. काय पुढे जाऊन तुम्हाला धक्का नको बसायला ना, हे कारस्थान वगैरे सगळं. कसलं कारस्थान आणि कोण करते? जिजू अहो आमचीच फॅमिली. कसं आहे माझ्या आईबाबांना तुम्ही अजिबात आवडत नाही. हा ठीक आहे, ते माहिती आहे मला. मी काय आदर्श जावई बिवई नाही त्यांचा, मला माहिती आहे. म्हणूनच ते ताईला तुमच्या विरोधात काही बाई सांगतात, जेणेकरून ताईला तुमचा अजूनच राग येईल. आता तुम्हाला वाटत असेल की ही काय मुलगी आहे, स्वतःच्याच फॅमिली विरोधात सगळं सांगतेय, पण जे खरं आहे तेच सांगते हो तुम्हाला. जिजू अहो मला खरंच तुमचा त्रास बघवत नाही हो, म्हणून मी तुम्हाला हे सगळं सांगायला फोन केला. पण प्लीज तुम्ही ह्या सगळ्यातलं ताईला किंवा माझ्या फॅमिलीला काही कळू देऊ नका. नाही, मी कशाला कोणाला काय सांगेन. जिजू प्लीज तुम्ही स्वतःची काळजी घ्या. आता